नमस्कार मंडळी घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा भाग खूप भारी आणि खूपच इंटरेस्टिंग दाखवला आहे. मंडळी, मालिकेमध्ये आता खूप मोठा असा ट्विस्ट आलेला आहे. इकडे जानकीच्या कपाटातून चोरीला गेलेले पैसे हे आता शर्वरीनेच लपून ठेवलेले असतात. हे आता पोलिसांनी शोधून काढले. पोलिसांच्या हाती खूप मोठा असा पुरावा लागला. खरं तर या शर्वरीचा खूप मोठा असा ट्रॅप असतो की ज्याच्यामध्ये तिला आता ऐश्वर्याला आणि जानकीला फसवायचं असतं. आणि कसं ह्या दोघींनी चोरी करून आपल्यावरती असे घाणेरडे आरोप केलेत असं तिला आता तिच्या आईला दाखवून द्यायचं असतं. पण या सगळ्यांचा हा सगळा डाव उधळून लावत जानकी ऐश्वर्याने मास्टर माइंड प्लॅन करत ह्या शर्वरीला सगळ्यामध्ये अडकवलंय. आणि या सगळ्यामध्ये मंडळी आता शर्वरीने फक्त चोरीच केली हे सिद्ध नाही झालंय, तर यामागे तिने विक्रांतच्या नावाने जे पैसे उकळण्याचा प्रयत्न केलाय, ते खोटं गुंड, हे सगळं सगळं काही तिचं आता सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. आणि एवढंच नाही आहे तर विक्रांतचा आणि नानांचा खून करण्यामागे, त्यांना मारण्यामागे सुद्धा शर्वरीचाच हात आहे. याबाबत आता सुद्धा पोलिसांना खूप मोठा असा पुरावा लागलेला आहे. आणि याच्यामध्ये आता जानकी आणि ऐश्वर्या या दोघांनी सुद्धा नानांची जी डायरी आहे, म्हणजे ज्यावेळेला आता पोलीस घराची शोधाशोध करत असतात तेव्हा नानांची डायरी सापडली आणि तेव्हा डायरीमध्ये नानांनी शर्वरीबद्दल सगळ्या गोष्टी लिहून ठेवल्यात. शर्वरीने कशा पद्धतीने हा सगळा घाणेरडा खेळ खेळला होता हे सगळं आता समोर आलेलं आहे. तर मंडळी, खरंच आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. म्हणजेच मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. म्हणजे इकडे सकाळी जान्हवी उठल्यानंतर आता देवपूजा सुरू असते आणि तेवढ्यातच ऐश्वर्या धावत धावत येते आणि म्हणते, जानकी अगं असं का केलंस तू? मला तू रात्री म्हणाली होतीस ना की तू कपाट उघडं करून ठेवणार आहेस आणि पैसे जवळच ठेवशील जेणेकरून माझ्या हाती लागतील. मग तू असं का नाही केलंस? अगं आपला प्लॅन पूर्ण होता होता राहून गेला. अगं असं का केलंस तू? जानकी म्हणते, अगं ऐश्वर्या असं काय म्हणतेस? आपण ठरलं होतं त्याप्रमाणेच मी केलं. तुला मी बोलली होती कपाट उघडं ठेवणार आहे आणि पैसे हाताच्या जवळ ठेवेन, मी तसंच ठेवले होते. तू काय बोलतेस आहे? आणि अगं तू रात्री रूममध्ये आली होतीस आणि पैसे घेऊन सुद्धा गेलीस ना? इथे आता ऐश्वर्या म्हणते, अगं नाही, मी रूममध्ये आले होते, पण कपाटामध्ये पैसेच नव्हते. मी बघितलं आणि मी तुला उठवणार सुद्धा होते, पण तू गाढ झोपली होतीस अगं. त्यावर आता जानकी म्हणते, अगं नाही, असं कसं म्हणतेस ऐश्वर्या? मी तुला पाहिलंय पैसे घेऊन जाताना. ऐश्वर्या म्हणते की हो, पण मी नाही नेलेत पैसे. मी जेव्हा आले तेव्हा कपाटामध्ये पैसेच नव्हते. आणि ऐश्वर्या म्हणते की अगं मी तुला उठवणार होते, पण तेवढ्यात काय झालं, ऋषिकेश खोकला आणि जर तो उठला असता आणि त्याने मला पाहिलं असतं तर केवढा मोठा घोटाळा झाला असता तुला माहिती आहे का? मला पकडलं असतं त्याने. आणि म्हणून मी पटकन धावत पळून रूमच्या बाहेर निघून गेले. ते पैसे मला नाही मिळाले. मग जानकी म्हणते की मग ते पैसे नेले कोणी? मी तर पाहिलं की ते पैसे कोणीतरी घेऊन गेलं. याचा अर्थ तू येण्याआधी तिथे कोणीतरी येऊन पैसे घेऊन गेलं. कोण घेऊन गेलं असेल? तेवढ्यात आता जानकी आणि ऐश्वर्या दोघींचाही संशय आता शर्वरीवर आलेला आहे. जानकी म्हणते, म्हणजे तू येण्याआधी शर्वरी तिथे येऊन पैसे घेऊन गेली, येऊ शकते. आणि आता ती म्हणते की याचा अर्थ तिने तुला सांगितलं की कपाटातून पैसे घेऊन ये, जेणेकरून तू असं केल्यानंतर मी कपाट उघडं ठेवेन किंवा कपाटाच्या चाव्या जवळ ठेवेन. आणि म्हणून तिने तुला हे असं सांगितलं आणि तुझ्याजवळ चॅलेंज दिलं, तुझी परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ असा होतो की तिला पैसे घेऊन चोरायचे होते आणि त्यात तू 50% मागितले होतेस. ते 50% सुद्धा तुला द्यायचे नव्हते आणि म्हणूनच तिने ही संधी साधली आहे आणि तिच्या हाती ती पैसे लागली आहेत. आता जानकी आणि ऐश्वर्या म्हणतात, मग आता काय करायचं? एवढे एवढे पैशाची रक्कम तिने चोरली, आता काय करायचं आपण? कोणाला माहीत सुद्धा नाही आपल्याला आपल्या घरात ह्या प्लॅनबद्दल. आता काय करायचं जानकी? जानकी म्हणते की कोणाला सांगू शकत नाही, म्हणजे आईंना तर माहीत पण नाही की आपल्याकडे एवढे पैसे परत रिटर्न आलेत ते. काय करायचं? पण आता इथे ऐश्वर्या म्हणते की नाही जानकी, पैसे आणि रक्कम खूप मोठी आहे. आपल्याला काही करून घरी सांगायलाच हवं. आपण आईंना सांगून टाकूया की त्या गुंडांकडून आपण पैसे घेतले होते आणि ते आज चोरीला गेलेले आहेत. तू आत्ताच्या आता ऋषिकेशला हे सगळं सांगून टाक. जानकी म्हणते की हो, सांगावं तर लागेल, कारण ऋषिकेश तर मला विचारणारच ना की एवढे पैसे कुठे गेले. मला त्यांना उत्तर द्यावंच लागणार आहे. आणि मंडळी, आता ठरल्याप्रमाणे जानकी इकडे ऋषिकेश झोपलेला असतो. ऋषिकेशच्या रूममध्ये येते आणि ऋषिकेशला उठवते. ऋषिकेश, उठा ना, उठा, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. आता ऋषिकेश थोडा गडबडताना म्हणतो, जानकी काय झालं, काय झालं? ती म्हणते, आधी उठा तर मी तुम्हाला सांगते काय झालं ते. आता ऋषिकेश उठतो आणि म्हणते, गं बोल, काय झालं आहे? जानकी म्हणते, तुम्ही जे पैसे त्या गुंडांकडून परत आणले होते, ते पैसे आपल्या घरातून रात्री चोरी झालेत. ऋषिकेश म्हणतो, काय जानकी, काय बोलतेस तू? जानकी म्हणते, हो ऋषिकेश, पैसे कपाटामध्येच होते, पण ते चोरी झालेत. ऋषिकेश म्हणतो, पण तू दरवाजा लॉक नव्हता केलास का? कपाटाच्या चाव्या, कपाट लॉक होतं ना? जानकी म्हणते की हो, कपाट लॉक होतं, पण आपल्या रूमचा दरवाजा उघडा होता. रात्री कसा चुकून राहिला माझ्याकडून माहीत नाही आणि नेमकी चोरी झाली आहे.
ऋषिकेश म्हणतो, "जानकी तू असं कसं करू शकतेस? एवढी घरात मोठी रक्कम असताना तू एवढं हलगर्जीपणा कसं काय करू शकतेस अगं तू?" जानकी म्हणते, "सॉरी, मला माहिती आहे माझी चूक झाली आहे. माझ्यामुळे हे सगळं झालंय." ऋषिकेश म्हणतो, "इट्स ओके. काही हरकत नाही आहे, काही हरकत नाही. आपण बघूया. नको काळजी करूस." आता जानकी स्वतःलाच दोष देत असते आणि म्हणते, की "हे सगळं ना माझ्यामुळेच झालं. मीच दुर्लक्ष केलं. मला काळजी घ्यायला हवी होती. एवढी मोठी कॅश असताना सुद्धा मी असं कसा वेंधळेपणा केला?" ऋषिकेश म्हणतो, "काळजी करू नकोस. आपण पोलिसांना कळवूया." आणि मंडळी आता इथे ऋषिकेश आहे ना, तो पोलिसांना फोन करतो आणि पोलिसांना फोन करून सांगतो, की आमच्या घरी चोरी झाली आहे. त्या दिवशी तुम्ही त्या गुंडांकडून जे पैसे आम्हाला परत मिळवून दिले होते, तेच पैसे पुन्हा चोरीला गेलेत. मंडळी आता इथे जानकी टेन्शनमध्ये आली आहे. पोलीस जर आले तर पोलीस आता उलटसुलट प्रश्न विचारणार आणि हा तर माझा आणि ऐश्वर्याचा ऑलरेडी प्लॅन होता. जर आमच्याकडून काही चुकीच्या गोष्टी बोलून गेल्या तर पोलिसांच्या नजरेत सगळ्या गोष्टी पटापट येऊ शकतात. काहीतरी करायला हवं. ऋषिकेश आता इथे जानकीला म्हणतो, की पोलिसांना मी कळवलं आहे. पोलीस लवकरच येतील आणि काळजी करू नकोस जानकी. पैसे कुठेही जाणार नाही आहेत. आपल्याला आपले पैसे परत मिळतील. तू उगाचच स्वतःला दोष देऊ नकोस. तर मंडळी आता इकडे हे दोघं जण फ्रेश होऊन येत असतात ना असतात तेवढ्यातच ना इकडे पोलीस आता आलेले आहेत. आता ह्या सुमित्राबाई बाहेर आल्यात आणि त्यांना पोलिसांना बघून आता त्या घाबरल्यात आणि म्हणतात, की "पोलीस? आत्ता ह्या वेळेला? आता हे कशासाठी? आता काय नवीन झालं?" तेवढ्यात आता म्हणतात, "ऋषिकेश रणदिवे त्यांनी बोलवलं आहे मला." आणि तेवढ्यात ऋषिकेश आणि जानकी तिथे येतात. ऋषिकेश म्हणतो, "हो आई, मीच पोलिसांना बोलवलं आहे." पोलीस म्हणतात, की "बोला ना ऋषिकेश रणदिवे, काय झालं? कशासाठी बोलवलं आहे?" ऋषिकेश म्हणतो, "मी तुम्हाला मगाशी जे बोललो, की आमच्या घरी चोरी झाली आहे, ते खरं आहे. 7 कोटी कॅश आमच्या घरातून चोरीला गेली आहे." आता हे म्हणतात, की "तुम्ही एवढी कॅश घरी कशाला ठेवली?" ऋषिकेश म्हणतो, "जेव्हा तुम्ही आम्हाला ही कॅश दिली त्यानंतर आम्हाला ती व्यवस्थित ठेवता आली नाही आहे. घरामध्ये लॉकरमध्येच होती, पण ती रात्री चोरीला गेली आहे." आता हे सगळं ऐकल्यानंतर ही सुमित्रा आहे ती म्हणते, की "काय? घरात चोरी आणि एवढे पैसे? आणि पोलिसांकडून कधी पैसे घेतले तुम्ही?" त्या ऋषिकेश म्हणतो, "आई, तुला सांगायचं राहून गेलं. जे पैसे गुंडांनी आपल्याकडून घेऊन गेले होते, ते पोलिसांनी आपल्याला परत केले होते." मग आता ही सुमित्रा म्हणते, "मग ही एवढी मोठी गोष्ट तू आम्हाला सांगितली का नाही आहे?" ऋषिकेश म्हणतो, "आई, तुला उगाचच टेन्शन नको ना, म्हणून तुझ्याशी ही गोष्ट नाही सांगितली. पण आजच रात्री घरामध्ये आपल्या चोरी झाली आणि ते पैसे चोरीला गेलेत." आता हे पोलीस म्हणतात, "ऋषिकेश, तुम्हाला तुमच्या घरामध्ये कोणावर काही संशय आहे का? किंवा तुम्ही घरामध्ये कुठे चेक केलं, कुठे काही सापडलं का?" आता इथे ऋषिकेश जानकी म्हणतात, की "नाही, घरामध्ये तर कुठे काही सापडलं नाही आहे. पण हो, चोरी झाली आहे, पण घरामध्ये कसलीच तोडफोड झाली नाही आहे, दरवाजा वगैरे फोडला गेला नाही आहे आणि तरीसुद्धा घरामध्ये इतकी चोरी कशी काय होऊ शकते?" पोलीस म्हणतात, की "जर तोडफोड झालेली नाही आहे, काहीच कापलं गेलं नाही आहे आणि जर घरामध्ये चोरी झाली आहे, तर चोर असा आहे, की ज्याला तुमच्या घरातला कानाकोपरा माहिती आहे, सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तुमचा कोणावर संशय वगैरे आहे का?" तेवढ्यात ऋषिकेश म्हणतो, की "संशय म्हणजे ज्या चोराने, ज्या गुंडांनी आमच्याकडून पैसे मागितले होते, कदाचित तेच गुंड असू शकतात, त्यांनीच चोरी केलेली असू शकते." त्यावर आता पोलीससुद्धा म्हणतात, की "हो, ते गुंडसुद्धा आमच्या तावडीतून सुटलेत. कदाचित असं असू शकतं, की त्यांनीच चोरी केलेली असू शकते." तर मंडळी आता इकडे शर्वरीचा थोडासा चेहरा आहे तो पडलेला आहे. पण इकडे आता असं दाखवलं आहे, की सुमित्रा म्हणते, की "काय होऊन बसलंय? काय घडतं या घरामध्ये? एक दिवस चांगला जात नाही आहे. काही ना काही, काही ना काहीतरी घडतंच आहे." त्यावर आता हे जे पोलीस आहेत, त्यांच्यासोबत आलेले जे हवालदार आहेत, त्यांना सांगितलं आहे, की तुम्ही तुमच्या घराची झडती घ्यावी लागेल. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांचे रूम चेक करावे लागतील. आणि त्यांनी आता ते जे हवालदार आहेत, त्यांना सगळ्यांची रूम चेक करायला पाठवलं आहे. आणि जे इन्स्पेक्टर आहेत, ते म्हणतात, की "ऋषिकेश, आम्हाला तुमच्या घरातल्या सगळ्या माणसांची चौकशी करावी लागणार आहे, एकेकाची. त्यामुळे आम्हाला अशी एखादी जागा सांगा, जिथे जाऊन आम्ही एकेकाची चौकशी करू शकतो." तेवढ्यात आता हा म्हणतो, की "आईच्या रूममध्ये." "आई, तुझ्या रूममध्ये चालेल ना?" सुमित्रा म्हणते, "हो, हो, चालेल ना, काही हरकत नाही आहे." आणि आता हे तिच्या रूममध्ये घेऊन चाललेत एका सगळ्यात पहिली जाते अवंतिका. आता ही शर्वरी म्हणते, की काय होणार आहे? म्हणजे ती थोडीशी घाबरलेली असते, कारण पैसे तर ह्या शर्वरीनेच चोरलेले आहेत, हे मात्र कन्फर्म. इकडे पोलिसांनी जेव्हा आता घराची झडती घ्यायला सांगितली, त्याच्यामुळे शर्वरीचा चेहरा पूर्ण पडलाय. तिचं असं झालेलं असतं, की जर घराची झडती घेतली आणि आपल्या रूममध्ये पैसे सापडले तर? आता मंडळी इकडे ऐश्वर्या पण घाबरलेली आहे. दोघींची सुद्धा चेहरे पडलेत. नक्की काय? पैसे ऐश्वर्याने घेतले, की ह्या शर्वरीने घेतले? हे थोडंसं कन्फ्युजन वाटतंय, कारण ऐश्वर्यासुद्धा भरपूर घाबरलेली दिसते. तर मंडळी आता इकडे पोलीस इकडे त्यांच्या रूममध्ये गेलेत सुमित्राच्या आणि त्यांनी सगळ्यात आधी इकडे अवंतिकेला आतमध्ये बोलवलंय आणि अवंतिकेला विचारलं, की "तुम्ही काल रात्री घरामध्ये कोणता आवाज ऐकलात का? किंवा घरामध्ये कोणी आलं होतं का? तुम्ही रात्री किती वाजता रोज झोपता? आणि काल रात्री किती वाजता झोपता?" त्यावर आता अवंतिकाने सांगितलं, की "मी रोज 10-10:30च्या आसपास झोपून जाते आणि कालसुद्धा मी सेम त्याच टाईमला झोपले होते आणि मला असं नाही जाणवलं, की कोणी घरामध्ये आलं किंवा असं काही अंदाज नाही आहे." त्यानंतर आता इकडे पोलिसांनी सुमित्रा जी आहे, सुमित्राला सुद्धा बोलवलेलं असतं आतमध्ये. सुमित्रा म्हणते, की "माझं सुद्धा झोपायचं टाईम 10-10:30च्या आसपासच मी झोपते आणि काल पण मी त्याच वेळेला झोपले.
त्यावर आता हे म्हणतात की तुम्हाला घरामध्ये कसली चाहूल, कसला आवाज आला का? किंवा कोणी आल्यासारखं काही भास झाला का? आता सुमित्रा सांगत असते की सध्या मला मेडिसिन चालू आहेत, डॉक्टरांच्या गोळ्या औषधं चालू आहेत. त्याच्यामुळे मला गाढ झोप लागते. त्याच्यामुळे जरी कोणी आलं जरी असतं ना, तरी मला कळलंच नसतं. तर म्हणजे इकडे पोलिसांच्या आता सगळ्यांच्या रूममध्ये शोधाशोध सुरू झालेली आहे आणि सुमित्रा म्हणते की अजून तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. पोलीस म्हणतात की नाही झाले तुमचं, तुम्ही जा. आता त्यांनी इकडे बाहेर पाठवलं आहे. इकडे पुन्हा दाखवलं की आता एकेकाची सगळ्यांची रूमची शोधाशोध सुरू आहे. म्हणजे जे हवालदार आहेत ते शोधाशोध करतात. इकडे सौमित्र आला आहे. सौमित्राला सुद्धा त्यांनी असेच काही सेम प्रश्न विचारले आणि सौमित्राला सुद्धा प्रश्न विचारून बाहेर पाठवलं आहे. सौमित्र पाठोपाठ आता सारंगसुद्धा आतमध्ये आलेला असतो. सारंगला सुद्धा त्याने असेच काही प्रश्न विचारलेत की तुम्हाला घरात कोणाचा भास झाला का? कोणी अननोन व्यक्ती आली होती का? तुम्ही अनोळखी व्यक्तीला कोणाला पाहिलं आहे का? आता सारंगने सुद्धा सेम अशी काही उत्तरं दिलेली असतात. त्याच्यानंतर ऋषिकेशला बोलवलेलं गेलं असं एक एक करत सगळ्यांना बोलवलं गेलं मंडळी आणि सगळ्यांची आता सह्यासुद्धा घेतलेल्या आहेत. सगळ्यांचं स्टेटमेंट झालेलं आहे आणि शेवटी राहिला आहे तो म्हणजे आता राहुलला जसं पोलिसांनी आतमध्ये बोलवलं आहे आणि त्यांना विचारलं की तुम्ही ह्या घरचे जावई आहात ना, काय वाटतं तुम्हाला कोणी चोरी केली असेल? आता हा म्हणतो की काय माहीत, मी कसं सांगणार कोणी चोरी केली ते? त्याच्यावर तो म्हणतो की तुम्ही रात्री किती वाजता झोपलात? त्यावर आता तो म्हणतो की मी साधारण 11च्या आसपास झोपतो, पण मला रात्री असा काही आवाज वगैरे नाही आला कोणाचा की कोणी चोरी वगैरे केली असेल. पोलीस म्हणतात मी तुम्हाला काही असं विचारलंच नाही की तुम्हाला काही आवाज आला का किंवा कोणी आलं असेल का? मी फक्त तुम्हाला विचारलं की रात्री किती वाजता झोपलात तेवढंच सांगा. तर हा राहुल म्हणतो की नाही, मला असं वाटलं की तुम्ही असं विचाराल म्हणून मी आधीच बोलून मोकळं झालो. त्यावर पोलीस म्हणतात की काय ना, एक्स्ट्राची बडबड करू नकोस, जेवढं विचारलंय तेवढंच सांग. तुम्ही तुमचं लग्न झालंय तरी तुम्ही तुमच्या बायकोसोबत ह्या घरामध्ये का राहता? म्हणजे तुम्ही तुमच्या घरामध्ये जाऊ शकता. तुम्ही अजूनही बायकोला घेऊन घरी का गेला नाही आहात? त्यावर आता तो म्हणतो की आमचे काही पर्सनल प्रॉब्लेम आहेत आणि आमचे ते ठरलं आहे की ह्या घरच्यांनी सांगितलं आहे की आम्हाला इथेच राहायचं आहे म्हणून आणि म्हणून आम्ही इथे आहोत आणि काही दिवस तरी आम्ही सध्या इथेच राहणार आहोत. तर म्हणजे आता ह्याने सुद्धा त्याचं स्टेटमेंट दिलं आहे आणि तो सुद्धा आता निघून गेला. तर इकडे त्या पोलिसांनी शर्वरीला बोलवलं आहे. शर्वरी जशी आतमध्ये येते तसा तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला असतो. आता शर्वरीला सुद्धा पोलीस विचारतात की मॅडम तुम्ही रात्री किती वाजता झोपलात? आता ही म्हणते की काय ना सर, मला जर माहीत असतं ना की तुम्ही येणार आहात आणि मला तुम्ही सकाळी किती वाजता झोपलात हे विचारणार आहात, तर रात्री मी ना झोपताना घड्याळाकडे पाहिलं असतं आणि करेक्ट वेळ बघून ठेवली असते किती वाजता झोपले. त्यावर पोलीस म्हणतात नीट उत्तर द्या, कारण तुम्हाला जे प्रश्नांचं उत्तर दिलंय किंवा तुम्ही अंदाज बांधू शकता ना. त्यावर आता ते म्हणतात की तुम्हाला काय वाटतं की ही चोरी कुणी केलेली असेल? त्यावर ती म्हणते की मला काय माहीत, माझं काय चोरीशी देणं घेणं. पोलीस म्हणतात मी तुम्हाला तुमचं काही देणं घेणं आहे विचारलंच नाही आहे, तुम्हाला फक्त इतकंच विचारलंय की तुम्हाला काही अंदाज आहे का? आणि तसंही या गोष्टीची तुमचा संबंध येतोच, कारण ते पैसे तुम्ही एका गुंडांना दिले होते आणि तेच पैसे पुन्हा चोरीला गेलेत. त्याच्यामुळे पहिला संशय हा तुमच्यावरती येतोच. ही शर्वरी म्हणते पण माझ्याच घरी मी का चोरी करेन? पोलीस म्हणतात नाही, तुम्हाला पैशांची गरज होती, तुम्हाला काही लोकांचे पैसे द्यायचे होते आणि ते पैसे गुंडांनी तुम्हाला फसून नेले होते ना, मग तुम्हाला कदाचित पैसे द्यायचे होते म्हणून तुम्ही घेतले असू शकतात, असंही होऊ शकतं. शर्वरी म्हणते की मला त्याची गरज नाही आहे, चोरी करायची तर गरज नाही आहे, मला पैसे हवे तर मी ते मागूनच घेतले असते. तर मंडळी आता इकडे पोलिसांनी सांगितलं की शर्वरी तुम्हाला त्या गुंडांना, ज्या माणसांना जे काही पैसे द्यायचे होते त्या माणसांना तुम्ही दिले नाहीत, पण त्या माणसांना, त्या गुंडांना पैसे देणारी ती माणसं कोण आहेत, कोणती आहेत, त्यांनी कशासाठी पैसे घेतलेत आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही चौकशी करायला हवी होती. चौकशी न करता डिरेक्टली पैसे कसे काय दिले होते त्या गुंडांना? आणि आम्हाला आतापर्यंत तुमचे मिस्टर जे विक्रांत आणि पैसे घेतले होते, त्यांनी किती लोकांकडून किती कसे पैसे घेतले होते, त्यांचे ट्रान्झॅक्शन कसे झाले होते, ह्या सगळ्याचे डिटेल्स आम्हाला तुम्हाला द्यावे लागतील. ते डिटेल्स द्या आणि एवढंच नाही आहे तर ते लोकं कुठचे आहेत, काय आहेत, आम्हाला सगळ्याचा संदर्भ हवा आहे आणि आत्तापर्यंत तुम्ही त्यांना किती पैसे दिलेत, हे सगळं आम्हाला अगदी रिपोर्टसकट हवं आहे. तर मंडळी आता इकडे शेवटला पोलिसांनी जानकीला आतमध्ये घेतलं आहे आणि जानकीलासुद्धा सेम प्रश्न विचारलेत की तुम्ही जर एवढी मोठी कॅश तुमच्या घरामध्ये ठेवली तर घराचा दरवाजा का उघडा ठेवला? आता जानकी म्हणते की काय ना, काल खूप दगदग झालेली आणि डोळ्यावर इतकी झोप आलेली की म्हणजे ते लक्षात नाही राहिलं की दरवाजा चुकून उघडा राहिला ते. तर आता पोलीस म्हणतात की एवढी मोठी रक्कम, एवढी कॅश 7 कोटी रुपये तुम्ही घरामध्ये का ठेवलेत? जानकी म्हणते की अहो तुम्ही कालच आम्हाला पैसे पोलिसांकडून आणून दिले होते आणि त्यानंतर आम्हाला ते लगेच बँकेमध्ये किंवा नेऊन नाही ठेवता आले. हां, आमचा थोडा निष्काळजीपणा झाला की आम्ही लगेचच पैसे बँकेत नेऊन ठेवायला हवे होते किंवा व्यवस्थित दरवाजा तरी लॉक करून ठेवायला हवा होता. तर मंडळी आता इकडे असं दाखवले की हा जो पोलीस आहे इकडे सगळीकडे शोधाशोध करत असताना ऐश्वर्याच्या रूममध्ये त्याला काहीतरी सापडलंय. आता तो पटकन ती वस्तू घेतो आणि पटकन इकडे पोलीस जे आहेत त्यांना दाखवायला येतो आणि पोलिसांना म्हणतो की ऐश्वर्या रणदिवे यांच्या रूममध्ये आम्हाला ही गोष्ट सापडली आहे आणि त्यांनी आता ऐश्वर्याने जी हुडी घातलेली असते ती हुडी सापडली आणि त्यांनी ती पोलिसांना आणून दाखवली आहे. आता पोलीस म्हणतात की ऐश्वर्या रणदिवे त्यांना इकडे पाठवा. आता त्यांनी ऐश्वर्या रणदिवेला इकडे बोलवलं आहे आणि ऐश्वर्याला विचारलं आहे की हे काय आहे?
हे कोणाचं आहे, हे तुमच्या रूममध्ये सापडलं. याचा अर्थ काय आहे? ऐश्वर्या घाबरली आहे, पण तरीसुद्धा ती म्हणते की ही तर हुडी आहे आणि ही तर माझ्या नवऱ्याची आहे. त्यावर पोलीस म्हणतात की बरं बरं ठीक आहे. आणि आता त्यांनी ऐश्वर्याला सुद्धा बाहेर पाठवलं आहे. ऐश्वर्या ही हुडी ठेवते आणि बाहेर येते. तर इकडे पोलीस आता सगळ्यांसमोर आलेत आणि म्हणाले सगळ्यांनी सगळ्यांचे रूम शोधून झालेत. आता कोणाच्या रूममध्येच काहीच नाही सापडले. सगळे ते जे कॉन्स्टेबल असतात ते येतात आणि म्हणतात की सगळ्यांच्या रूमच्या झडती झाली आहे. रूममध्ये आणि घरामध्ये कुठेच काहीच सापडलेलं नाही आहे. म्हणजे पैसे नाही सापडलेत किंवा घराची कुठे तोडफोड झालेली सुद्धा सापडलेली नाही आहे. नक्की चोर कुठून आला हे सुद्धा समजलं नाही आहे. याचा अर्थ चोर अतिशय हुशार होता. त्याला तुमच्या घरातला कानाकोपरा माहीत होता. मुळात तुमच्या रूममध्ये चोर शिरला, पण तो मुळात घरात कसा शिरला हेही आपल्याला शोधायला हवं. जर घराचा मूळ दरवाजा उघडा होता का? तर आता ही सगळेजण म्हणतात की नाही, दरवाजा बंद होता. मग चोर आतमध्ये कसा आला? याचा अर्थ घरातल्याच कुठल्यातरी व्यक्तीने चोरी केलेली असू शकते किंवा कोणीतरी मदत केलेली असू शकते, असा पोलिसांचा दाट संशय असतो. तर मंडळी आता इथे जानकी म्हणते की घरातल्या घरात चोरी कशी काय होऊ शकते? आता इकडे अवंतिका थोडंसं तिच्या पोटात दुखतं. खरं तर ती पोटात दुखण्याचं नाटक करते, कारण तिला ऐश्वर्या आणि जानकीशी बोलायचं असतं. आणि तेवढ्यात आता हा सौमित्र येतो आणि म्हणतं की तुला मी डॉक्टरकडे घेऊन जाऊ का? अवंतिका म्हणते की नाही, मी थोडी रूममध्ये जाते, आराम करते, मला बरं वाटेल. आता ह्या तिघीसुद्धा इकडे रूममध्ये येतात आणि ह्या दोघींमध्ये आता खूप असा वाद निर्माण झालेला दाखवला आहे. म्हणजे ऐश्वर्याला तर जानकी आणि ऐश्वर्याला तर माहिती आहे की हे पैसे शर्वरीनेच चोरलेले असणार आहेत, पण तिने ते पैसे गायब केले कधी एवढ्या लवकर? कारण पैसे घरात कुठे सापडलेले नाही आहेत आणि तिने ते कुठे ठेवले असतील. पण आता जेव्हा ह्या तिघीजणी असतात तेव्हा ही शर्वरी जानकीच्या जवळ जाते आणि म्हणते की सापडले का पैसे तुम्हाला? सापडले? आणि ते आता जानकीला आणि ऐश्वर्याला म्हणत असतं की खूप मोठा प्लॅन केला होतात ना तुम्ही.